मी ते कॅरेक्टर करते ती मी नाहीये. जर मी ती असते तर मी ते कॅरेक्टर करू शकले नसते. त्या माणसांबरोबर रिलेट करणं, त्यांच्याबरोबर नातं निर्माण करणं, पण त्याचबरोबर इंद्राणीचं स्वतःचं एक काय म्हणतात कुंपण आहे, तिचं एक जग आहे स्वतःचं. 500 भाग पूर्ण होण्याचं पूर्ण श्रेय आमच्या प्रोडक्शनचं आहे, आमच्या दिग्दर्शकांचं आहे, आमच्या लेखकांचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, म्हणजे 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या सेटवर. आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी आणि आवडती इंद्राणी म्हणजेच श्वेता. कशी आहेस? मस्त, थँक्यू. आणि मस्त दिसतेस तू आज. थँक्यू. मालिकेला 500 भाग पूर्ण झालेत आणि तू थोडंसं उशिरा जॉईन केलंस, पण तरी सुद्धा रील्स म्हणा किंवा एपिसोड्स म्हणा, या सगळ्यातून तुमची गट्टी आम्हाला पाहायलाच मिळत होती आणि तुझ्या कॅरेक्टर्सलाही भरपूर शेड्स आहेत. सो आधी तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील आणि हा 500 भागांचा प्रवास कसा होता? इंद्राणी ह्या भूमिकेबद्दल मी सांगण्यापेक्षा प्रेक्षकांनाच जास्ती माहिती आहे, कारण प्रेक्षक मला जे मेसेजेस येतात किंवा लोकांकडनं ज्या प्रतिक्रिया येतात त्यातनं कळतं की इंद्राणी ही त्यांच्या मनात आहे. एक असं कॅरेक्टर आपल्याला सिरियलमध्ये आवडत असतं की अरे मला असं व्हायचं आहे, असं मला करायचं आहे. एक रंजक कथा असते मालिका ही, त्यात ती प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आयुष्यात पण असं काहीतरी घडावं. सो ते हे कॅरेक्टर करताना मी स्वतः चांदोबा किंवा अशा पुस्तकांची खूप मोठी फॅन आहे. सो ही सिरियल करताना मला ते खूप आवडत होतं की अरे असं खरंच कोणाच्या आयुष्यात काही घडत असेल तर. अगदीच. आणि तू म्हणालीस की अशी एका मालिकेत एक भूमिका असते जी आपल्याला खूप कनेक्ट होते, आणि तसंच मला तुझ्या भूमिकेबद्दल पर्सनली वाटतं, कारण मॉडर्न आणि ठाम तितकंच ठाम मताचं. पण मला असं विचारायचं की इंद्राणी आणि श्वेतामध्ये काय फरक आहे, किंवा या 500 भागांच्या प्रवासापर्यंत श्वेताला इंद्राणीकडून काय शिकायला मिळालं? इंद्राणी आणि श्वेतामध्ये खूप फरक आहे खरं सांगायचं तर. कारण मी ते कॅरेक्टर करते ती मी नाहीये. जर मी ती असते तर मी ते कॅरेक्टर करू शकले नसते. एनिवे, जोक सपाट. पण इंद्राणी ही खूप ठाम आहे, तिची काही मतं आहेत, तिच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्यात त्याप्रमाणे तिची जडणघडण झालेली आहे आणि तिच्या काही नियमांप्रमाणेच ती तिचं पुढचं आयुष्य व्यतीत करणार आहे. पण त्याबरोबर कसं होतं की तिच्या आजूबाजूला आता अनेक बदल होत चालले. पूर्वी ती आणि तिची आई होत्या, मग ती एकटी तिने आत्तापर्यंतचा सगळा प्रवास पूर्ण केला आहे, आणि आता अचानक तिच्या आजूबाजूला खूप माणसं आहेत. सो त्या माणसांबरोबर रिलेट करणं, त्यांच्याबरोबर नातं निर्माण करणं, पण त्याचबरोबर इंद्राणीचं स्वतःचं एक काय म्हणतात कुंपण आहे, तिचं एक जग आहे स्वतःचं. सो त्याच्यात ती तितक्या सहजतेने कोणालाही प्रवेश करू देत नाही. अगदीच. अपार्ट फ्रॉम दिस मला एक प्रश्न विचारायचा की तुला एक मुलगा सुद्धा आहे, आणि तो ही मालिका बघतो का, किंवा त्याच्याकडून तुला कधी प्रतिक्रिया मिळाली आहे का? तो खूप कमी वेळा बघतो एपिसोड्स, कारण रात्री असते आपली सिरियल. पण जेव्हा जेव्हा त्याने बघितलं तेव्हा, किंवा आजोबांना मारलं मी, तो सिक्वेन्स त्याने बघितला होता, किंवा एक दोनदा तो सेटवरतीही आला होता माझ्याबरोबर. सो ते बघताना त्याला असं होतं की आई तुझ्याकडे खरंच शक्ती आहे का, मनातलं ओळखता येतं का. म्हटलं मनातलं ओळखता आलं असतं तर मला कळलं असतं की तुझ्या मनात आत्ता काय चालू आहे. असे आमचे जोक्स घरी चालू असतात. पण तो असं खूपसं बघत नाही, पण जे बघतो तर त्याला असं वाटतं की अरे आपली आई, आपले वडील एक काहीतरी असं प्रोजेक्ट करतायत की, कारण आम्ही शाळेत गेलो तर शाळेतली मुलं, शिक्षक, बाकी सगळा स्टाफ सगळेजण आमच्याशी येऊन बोलतात, आणि त्याला असं होतं की आपल्या आईबाबांना सगळेजण अप्रिशिएट करतायत शाळेत. अगदीच. यालाच धरून एक प्रश्न विचारायचा की राहुल सर सुद्धा फार अनुभवी कलाकार आहेत आणि थोडेसे डिसिप्लिन ते वाटतात. सो त्यांच्याकडून कौतुकाची थाप येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुला त्यांच्याकडून ही मालिका करत असताना किंवा ओव्हरऑल कधी कौतुकाची थाप मिळाली आहे का? हो, असे प्रसंग खूप वेळा घडतात आमच्यावर. कारण होतं काय, आम्ही इथं सेटवरती एकत्र असतो, घरी येता जाता पण आमची सिरियल बरोबरच चालू असते. बरं, असं होत नाही की इकडे आल्यानंतर घरचं आम्ही काही बोलत नाही, किंवा इथून घरी गेल्यानंतर सेटवरचं नाही फक्त सेटवर, तसं होत नाही. आमच्या सीन्सबद्दलची चर्चा, आमच्या अभिनयाबद्दलची चर्चा, किंवा आज काय केलं, काय करायला हवं होतं ह्याबद्दलच्या चर्चा आमच्या सतत चालू असतात. असा एखादा किस्सा सांगू शकतेस प्रेक्षकांना? राहुल सरांनी तुला कौतुक केले किंवा त्यांनी सजेशन दिले की हे असं काहीतरी? असं एखादा किस्सा नाही सांगता येणार, पण कधी कधी काय होतं की आपण सीन करतो आणि आम्ही जेव्हा घरी तो एपिसोड बघतो तेव्हा राहुलचं असं, अरे हे मस्त रिॲक्शन दिलीस हा तू, किंवा अरे हा सीन खूप छान केलास. तर सीन करत असताना आम्हाला ते कळत नाही की आम्ही कसं दिसेल आणि प्रेक्षक कसं रिसीव्ह करतील ते. पण जेव्हा राहुलकडून किंवा घरूनच मला जेव्हा हे अप्रिसिएशन मिळतं तेव्हा ते खूप छान वाटतं.
अगदीच. आणि तुझी भूमिका मला सुद्धा पर्सनली खूप आवडते आणि आय एम शुअर प्रेक्षकांनाही ती आवडतच असेल. पण श्वेता, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील, कारण 500 भाग पूर्ण होणं ही फार मोठी गोष्ट असते. खरं. आणि ह्या 500 भाग पूर्ण होण्याचं पूर्ण श्रेय आमच्या प्रोडक्शनचं आहे, आमच्या दिग्दर्शकांचं आहे, आमच्या लेखकांचं आहे, अख्ख्या क्रिएटिव्ह टीमचं आहे. त्यांच्याशिवाय हा टप्पा गाठणं आणि इतक्या ट्विस्ट्स आणि टर्न्स बरोबर इथपर्यंत येणं, स्टोरी लाईन तशीच ठेवून त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी घडामोडी घडवत राहणं, ह्या सगळ्याचं श्रेय आमच्या क्रिएटिव्ह टीमचं आहे आणि आमच्या प्रोडक्शन हाऊसचं आहे. अगदीच तेच फार महत्त्वाचं असतं की स्टोरी लाईन धरून वेगवेगळे चेंजेस करणं. अगदीच थँक्यू सो मच. तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि 500 भाग पूर्ण झालेत. अजून भाग करा, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.